नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे आपल्या. तर संध्याकाळच्या वाजता 5:30 आणि मी चाललो आता दूध आणा. चलो मग फायनली आपलं दूध आलेलं आहे. आता जायचं दुधाची गाडी लावायची. तर मित्रांनो फायनली आपली प्रॅक्टिस झाली, दुधाची गाडी पण बंद झाली आणि आत्ता वेळ आलेली आहे आपल्याला जायचं आहे. म्हणजे बॅनरचे पहाड आपण रवले होते, म्हणजे टेक्चर रवलं होतं ना, ते काढा जायचं आहे. तर माझ्यासोबत आहे योग आहे आमचा, दरवेळेस ही करणारा, आणि त्याच्यासोबत आहे मी हो करणारा. तो चलो चलते ब्लॉग में बने रहे. आगे देखो क्या होता है, दुर्लभ होने वाला है. चलो जल्दी अभी देखो लेके जा रहा मैं अभी. ये साइड को करो, ये लेके जा रहा मैं अभी करती. चलो चलतो गणे. गाडी कुठनं घातली, अरे माझ्या गाडीचा पार उदास केलं तू. काय योग्या काय गाडी चालवते योग्या, कसं कसं चालव जरा गाडी. तर मित्रांनो आम्हाला इथून आता ह्या गाडीवर शिफ्ट व्हायचं आहे. लाकूड मागून लॉक खोलायला आता हा चाललाय बघा लॉक खोलायला गाडीचा. इथं हे लॉक खोललं बघा. कशी आहे टेक्निक बघा, गाडी टेक्निक कशी आहे गाडीची. चावी कुठे रे गाडीची. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय चिखली गावात. चिखली गावात आलो आहे कशासाठी, तर तुम्हाला बोललो होतो आम्हाला पहाड सोडायचा म्हणून. तर योगेश भाऊ चढलेत झाडावर, पहाडावर. बघू शकता एकदम माकडासारखे. तुम्हाला म्हणलं ना मी की चांगल्या झाडावर नेहमी माकडं चढतात, तर तो सांगता योग आहे नेहमी पहाडावर चढणारा. भले झाडावर माकडं चढतात, पण आमचं योग आहे झाडावर न चढता पहाडावर चढलाय. हा पाईप डोक्यात बाई. चांगल्या झाडावर चढणारे माकडं. योगेश भाऊ यो मंच नात करते काय अजून तू सोड पटापट, चल टाइमपास नको करू. आणि त्यातल्या त्यात आज माझा मूड पण जरा ऑफ आहे. मूड ऑफ असला ना आपला ब्लॉग एक नंबर होतो, त्यामुळं माझा मूड जरा ऑफ आहे. कारण मला डोकं दुखतं आहे. डोकं एवढं दुखायला लागलं ना की असं वाटतं आता गोळी घ्यावं, डायरेक्ट घरात जाऊन बेडवर पडी मारावं. पण हे योग आहे ना, त्याला असं वाटतं की मी झोपू नये. तर मित्रांनो फायनली आपले काम झालेलं आहे. इथं बघू शकता सगळं ठेवलं आहे आतमध्ये. योगेशकडे आता दोऱ्या गुंडाळाचं काम करतं. ते चिंध्या बिंद्या काय असेल ते असेल. आणि अजून आमचं एक वासं तिथं राहिलं आहे, म्हणजे काय बांबू तिथं राहिलं आहे. आणि 2-3 वासं जे आहेत रबलेले अजून खाली. हे बघा इथं रबलेलं आहे. खुट्टे जे आहे ना ते आता काढायचं आहे आम्हाला. पुढं काय होतं तर कसं वाटतं योगेश. हां अय भाऊ इकडे चटकन नाही काढतो थपक्यात. काय ना लोकांची झोपमोड करतो अरे. हाताने पण काढता येते. झालंय हाताने काढता येते तर डोकं लावायचं थोडं. तर फायनली मित्रांनो आलो घरी. लय भिजले. पाऊस चालू तुझं. लक्ष्मी चौकात माझी गाडी उचलली आणि तिथून योगा गेला टेम्पोत. मी आलो माझ्या गाडीवर. लय भिजले. तर मित्रांनो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका पटापट. सो भेटू आपण अशाच एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो गुड नाईट मित्रांनो.